ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे कल्पना म्हणते सायलीला, कदाचित त्या बॉक्समधून बाहेर पडला असेल आता इथे हार, असं म्हणते आता इथे कल्पना. ड्रॉअरमध्ये असेल बघ कुठेतरी तो हार, असं म्हणते आता इथे कल्पना. मम्मा मी सांगितलं ना, बॉक्स तर बंदच होता, मग तो ड्रॉअरमध्ये कसं काय पडेल, असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक हो, मी सगळीकडे शोधलंय, सगळ्या ड्रॉवर्समध्ये शोधलंय, नाही सापडलंय मला, असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि असं म्हणते आता इथे पूर्णाची, आज घरातून कुणी बाहेर नाही आलं, असं म्हणते आता ती. त्यामुळे तो हार घरातच असायला हवा, असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे सगळे विचार करत असतात बघा प्रेक्षक हो, कुठे गेला हार म्हणून. तर आता इथे अर्जुन म्हणतो, मुद्दाम माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी कुणीतरी तो हार चोरला असेल, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सगळेजण इकडे तिकडे बघायला लागतात. तर आता इथे अर्जुन जातो अश्विन आणि प्रियाकडे. तर आता इथे अर्जुन म्हणतो, हा हार तू चोरी केलास ना, असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी मी का घेईन, असं म्हणते आता इथे प्रिया. दादा, असं म्हणतो आता इथे अश्विन, तू माझ्या बायकोवर थेट चोरीचे आरोप करतोयस, असं म्हणतो इथे अश्विन. हो, असं म्हणतो इथे अर्जुन, त्याला कारणही आहे आणि ते तुला चांगलंच माहिती आहे, असं म्हणतो इथे अर्जुन. जर ही चोरी तन्वीने केली असती तर पहिला तर केली नाहीये ना, तर मग डाऊट तर हिच्यावरच येणार, असं म्हणतो इथे अर्जुन. अरे पण पूर्णाची म्हणतीये ना की तो हार इथे तिथे कुठेतरी ठेवला असेल, तर मग शोधा ना, तर माझ्यावर का संशय घेताय, असं म्हणतात इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो, तसंही सगळ्या खोली मी चेक करणारच आहे, असं म्हणतो इथे अर्जुन. सो तुझी खोली सुद्धा चेक करणार आहे मी, लक्षात ठेव, असं म्हणतात इथे अर्जुन. चला एक काम करूया ना, असं म्हणतात इथे अर्जुन. खालच्या खोल्यांपासून सुरुवात करूया, ती तिथे चेक करूया आपण, असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता बोबडी वळते बघा प्रेक्षक, टेलरीन बाईची. तर आता काय करायचं, असं म्हणतो तो. थांबा थांबा, असं म्हणते टेलरीन बाई. कर असं म्हणतात इथे प्रिया. तर आता टेलरीन बाई तिथून खिसकते बघा प्रेक्षक हो. कर, माझी रूम चेक कर, माझं सामान चेक कर, आणि काम कर ना अर्जुन, तुला वाटतं तर पोलिसांना फोन लाव आणि त्याला इथं बोलून घे, असं म्हणतात इथे प्रिया. तर आता बघा प्रेक्षक हो, प्रिया म्हणते त्यांना सांग की माझ्या धाकट्या भावाची बायको ही चोर आहे, तिला घेऊन जा, असं म्हणते प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, टेलरीन बाईला पकडतील म्हणून आता ते खिसकतात तिथून आणि हार दुसरीकडे ठेवतात बघा प्रेक्षक हो. तर अस्मिता म्हणते, तन्वी आता उगाच कंगावा करू नकोस, असं म्हणतात इथे अस्मिता. तू काय काय करू शकतेस ना, हे सगळ्यांपेक्षा जास्त मीच ओळखते, असं म्हणतात इथे अस्मिता. तर आता इथे अश्विन म्हणतो, अस्मिता आई तोंडाला येईल ते काय बोलू नकोस हा, असं म्हणतो आता इथे अश्विन. अश्विन, असं म्हणतात इथे कल्पना. जेव्हा पूर्ण आईने सांगितलंय ना की सायलीला ते हार देणार आहेत, तेव्हा तुझ्या बायकोला खटकलं होतं, असं म्हणतात इथे कल्पना. तर आता इथे अश्विन म्हणतो, मम्मा तिने तो विषय तेव्हाच सोडून दिला होता, असं म्हणतात इथे अश्विन. आणि तिला जर हा हार हवा असेल ना, तर तिने मला तसं सांगितलं असतं, मी तिला आणून दिलं असतं, असं म्हणतात इथे अश्विन. चोरी करण्याची काय गरज आहे, असं म्हणतात इथे अश्विन. तुला काय म्हणायचं अश्विन, असं म्हणतो प्रताप. तुमच्या खोलीची झडती घ्यायची आहे की नाही, असं म्हणतात इथे प्रताप. माझी काही हरकत नाही आहे बाबा, असं म्हणतात इथे प्रिया. कारण मी कुणालाच घाबरत नाही, असं म्हणतात इथे प्रिया. तर आता इथे टेलरीन बाई काम करून आलेली असते बघा प्रेक्षक, आणि लपून ठेवलेली असते आता ती तो हार प्रियाच्या खोलीमध्ये. तर आता इथे पूर्णाची म्हणते की लवकरच खरं खोटं होऊन जाऊ देत. तर आता इथे मज्जा बघा, असं म्हणतात इथे टेलरीन बाई त्या टेलरला. बघा प्रेक्षक, तर आता अश्विन म्हणतो, ठीक आहे करा करा, तुम्हा सगळ्यांची खात्री पटू दे ना की माझी बायको चोर नाही म्हणून, असं म्हणतात इथे अश्विन. ठीक आहे, असं म्हणतो आता इथे अर्जुन. मम्मा डॅड, असं म्हणतो तो. पूर्णाची डॅड, तुम्ही सगळे इथेच थांबा, आम्ही जाऊन बघतो, असं म्हणतो इथे अर्जुन. सर सायली म्हणून आता इथे अर्जुन अश्विन आणि प्रियाच्या खोलीमध्ये झडती घेण्यासाठी जातो बघा प्रेक्षक होतो, हार शोधण्यासाठी. तर आता इथे दुपार झालेली असते आणि आता दाखवलंय की ते दोघंही म्हणजे अर्जुन आणि सायली आता जातात प्रियाच्या खोलीमध्ये. तर आता इथे तिथे शोधायला लागतात ते, आणि अश्विन आणि प्रिया पण तिथेच असतात. तर ती अर्जुन सगळे बघत असतो ड्रॉवर्समध्ये. हे बघा, तुम्ही कितीही शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला तरी तो नेकलेस तुम्हाला आमच्या खोली सापडणार नाही, असं म्हणतो इथे अश्विन. तर आता इथे प्रिया म्हणते, जाऊ दे ना अश्विन, त्यांच्या मनाचं समाधान होऊ दे, तसं म्हणते प्रिया. तर आता इथे प्रिया म्हणते, निदान आयुष्यभर माझ्यावर संशय घेण्याची यांच्यावर हिंमत तरी नाही होणार, असं म्हणतात आहे प्रिया. तर आता इथे सायली शोधत असते आणि अर्जुन सुद्धा सगळे ड्रॉर्स वगैरे शोधत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता सगळीकडे शोधतात, काही मिळतच नाही बघा लवकर प्रेक्षक हो. आता कपडे वगैरे बाहेर काढून टाकत असतो अर्जुन, आणि मग तेवढ्यातच त्याला हार दिसतो बघा प्रेक्षक हो कपाटामध्ये. तर आता त्याला हार सापडलेला आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीला अजब वाटतं, म्हणजे हार इथे कसा काय, असं म्हणते ती. तर आता सगळ्यांनाच म्हणजे अजब वाटतं, शॉक बसतो आता इथे अश्विनला आणि प्रियाला पण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन दाखवतो तो हार. हा हार, असं म्हणते प्रिया, हा हार मी कपाटात नाही ठेवलाय, असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बोलायला लागतात ना अश्विन आणि प्रिया. तर आता इथे अर्जुन म्हणतो, तुला जे काय बोलायचं आहे ना ते पूर्ण आजी समोर बोल, असं म्हणतो तो. तर आता इथे सायली आणि अर्जुन जातात बघा प्रेक्षक हो हार घेऊन बाहेर.
काय झालं अर्जुन असं म्हणतात इथे पूर्णाजी. जे वाटलं होतं तेच झालं होतं पूर्णाजी असं म्हणतात इथे अर्जुन. म्हणजे असं म्हणतात इथे प्रताप, माझा हार प्रियाच्या खोली तिच्या कपाटात सापडला असं म्हणतात इथे सायली. तर सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेजण बघतात प्रियाकडे आणि खुश होतात खूप. टेलरीन बाई बघा प्रेक्षक हो. तर आता सायली म्हणते कपड्यांखाली लपवलेला होता असं म्हणतात इथे सायली. तर आता प्रिया म्हणते तो हार मी नाही चोरलाय, मला नाही माहित तो कपाटात कसा आला असं म्हणतात इथे प्रिया. तर आता इथे पूर्णाजीला तो हार देते बघा प्रेक्षक हो सायली. कुणीतरी मुद्दाम केलंय असं म्हणत होता इथे अश्विन. तन्वीने चोरी करणं शक्यच नाही असं म्हणत होता इथे अश्विन. तर आता कल्पना म्हणते तन्वीने काय काय उद्योग केले हे तू विसरला असशील असं म्हणते कल्पना. तर आता इथे ती म्हणते आम्ही नाही विसरलोय. तर आता इथे अर्जुन वगैरे सगळेजण खूप संतापलेले असतात. आधी हिने माझा हार चोरला आणि त्याचा आळ सायलीवर केला असं म्हणतात इथे पूर्णाजी. आता हे दुसऱ्यांदा असं म्हणतात इथे पूर्णाची. अगं कुठली गोष्ट कुठे जोडतेस तू असं म्हणत होता इथे अश्विन. जोराचा संबंध चोराशी जोडला जाणार असं म्हणत होता इथे प्रताप. पण तो हार घेऊन मला काय मिळणार होतं असं म्हणतात इथे प्रिया. मला त्रास देण्याचा समाधान असं म्हणतात इथे सायली. मला पूर्णाची ना मनस्ताप झाला की तुला आनंदच मिळतो ना असं म्हणतात इथे सायली. स्वतःच्या घरात चोरी करायची असं म्हणतो इथे सदाशिव. हे काहीतरी भयंकरच आहे असं म्हणतो टेलर. ए जरा थांबा ना तुम्ही असं म्हणतात इथे प्रिया. तर आता सायली म्हणते प्रिया स्वतःचा गुन्हा झाकण्यासाठी माझ्या बाबांवर आवाज चढवायचा नाही असं म्हणतात इथे सायली. अगं सायली असं म्हणते अस्मिता, आज सोनाचा हार तुला मिळालाय ना असं म्हणते अस्मिता. तन्वीला नाही म्हणून त्याचा राग काढते ती असं म्हणतात इथे अस्मिता. कुणी काही म्हणू दे तसं म्हणतो अश्विन. माझा यावर पूर्ण विश्वास आहे की तन्वीने चोरी केलेली नाही असं म्हणतात इथे अश्विन. तर आता ती बघते टेलरन बाईकडे. म्हणजे हा हिचा प्लॅन आहे असं म्हणतात इथे प्रिया तिचं तोंड बघून. तर आता इथे प्रियाला आठवतं कसं ती टेलरन बाई गेलेली असते लपून छपून आणि कसं ती काहीतरी कांड केलेली असेल आणि त्याच्यानंतर आलेली ते सगळं फ्लॅशबॅकमध्ये दिसतं बघा प्रेक्षक. खूप छान दाखवले आहे. तर आता इथे प्रिया म्हणते तो हार नक्की ह्या महिन्याने चोरलाय आणि माझ्या कपाटामध्ये ठेवलाय. तुला असं सगळं करून काय मिळालं हिला? ही माझी आई आहे की वैरीण असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पूर्णाची म्हणते सायली हा हार तुझा आहे असं म्हणते पूर्णाची. त्यामुळे आता हिला काय शिक्षा करायची ते तूच ठरव असं म्हणते आता इथे पूर्णाची बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रिया म्हणते सायली शिक्षा मला नाही तुझ्या खोटाड्या आईला मिळायला हवी कारण हा तिने चोरलाय असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे टेलरीन बाई एकदम शॉक होते बघा प्रेक्षक हिला कसं कळलं म्हणून. तर आता इथे प्रिया म्हणते खोट्या ऍक्सिडेंटमुळे हिचं समाधान नाही झालं ना म्हणून हिने सोन्याचा हार चोरला असं म्हणते आता इथे प्रिया. हो नाही नाही असं म्हणते ती. चोरी अंगाशी आल्यावर सगळा आळ माझ्यावर टाकलाय असं म्हणते प्रिया. प्रिया तोंडावर म्हणून सायली मारायला येते प्रियाला. तर आता इथे अश्विन येऊन पकडतो बघा प्रेक्षक सायलीचा हात आणि फेकतो तो आता सायलीला दूर. तर अश्विन म्हणतो बास असं म्हणतो तो. बास माझ्या बायकोवर हात उचलायचा नाही असं म्हणतो इथे अश्विन. कळलं मग जोरात ओरडतो तो आता सायलीवरती बघा प्रेक्षक हो. तन्वीने 2 वर्षापूर्वी केलेली चोरी तुम्हाला आठवतीये असं म्हणतो इथे अश्विन. आणि ह्या 2 फ्रॉड माणसाने 2 दिवसापूर्वी तुम्हाला कसं फसवलं हे आठवत नाही तुम्हाला असं म्हणतो इथे अश्विन. तर आता इथे प्रिया म्हणते अर्जुन अर्जुन तुझ्यातल्या वकिलाला मी एक साधा प्रश्न विचारते असं म्हणतात इथे प्रिया. जेव्हा सायलीने तो हार त्या डब्यात ठेवला त्यानंतर आपण सगळेच इथून निघालो असं म्हणतात इथे प्रिया. तेव्हा मीही बाहेर गेले असं म्हणते प्रिया बरोबर. आणि त्यानंतर तो हार गायब झाला असं म्हणतात इथे प्रिया. जर मी इथे नव्हतेच तर तो हार मी कसा आणि कधी चोरणार होते असं म्हणतात इथे प्रिया. शिवाय मला हे सगळं कळल्यावर मी बाहेरून डायरेक्ट हॉलमध्ये आले. मी डायरेक्ट माझ्या खोलीत सुद्धा गेले नाही असं म्हणतात इथे प्रिया. मग तो हार माझ्या खोलीत कसा काय गेला असं म्हणतात इथे प्रिया. विचार कर असं म्हणतात इथे प्रिया. तर आता तिला आठवतं बघा प्रेक्षक की आता ह्या अर्जुनला सगळं आठवतं कसं प्रिया आणि अश्विन बाहेर गेलेले असतात. तर आता अर्जुन पण गेलेला असतो तर त्याला सगळं आठवायला लागतं आता. तर आता इथे ड्रामा करायला लागते बघा प्रेक्षक सायलीची आई. सायली बघितलं का तुझी ही जाऊ म्हणून रडायला लागते ती. कसं काय बोलाले मला असं म्हणून ड्रामा करते तर टेलरीण बाई. तर आता इथे अर्जुनला डाऊट यायला लागतो बघा प्रेक्षक टेलरीण बाईवरती म्हणजेच प्रियाच्या आईवरती. मी नाही चोरी केली सायली असं म्हणतात इथे टेलरीण बाई बघा प्रेक्षक. तुला काही सांगण्याची गरज नाही असं म्हणतात इथे सायली. तर ते अर्जुन बघतो बघा प्रेक्षक प्रियाकडे. मग पोरी एवढा मोठा आरोप आमच्यावर केला कसा काय सहन करायचं असं म्हणून ड्रामा करायला लागतो आता टेलर. हे बघा बाबा तुम्ही आधी शांत व्हा असं म्हणतात इथे सायली. तर अर्जुनला डाऊट आलेला असं बघा प्रेक्षक. आज प्रियाने जे काही केलंय ना त्यासाठी खरं तर तिला पोलिसातच द्यायला हवं असं म्हणतात इथे सायली. पण त्यातही सुभेदारांचीच आबरू जाईल असं म्हणतात इथे सायली. आणि आपल्या सगळ्यांची दिवाळी खराब होईल ही वेगळीच गोष्ट असं म्हणतात इथे सायली. आणि हिच्यामुळे आपला सण खराब करण्याएवढी इतकी इळची लायकी नाही असं म्हणतात इथे सायली. खरं आहे असं म्हणतात इथे पूर्णाची. तन्वीची जे काय बोलायचं म्हणजे दगडावर डोका पटल्यासारखं असं म्हणतात इथे पूर्णाची. म्हणजे आजही तन्वीला शिक्षा न होताच ती सुटली असं म्हणतात इथे अस्मिता. छान नशीब आहे हा तुझं तन्वी असं म्हणतात इथे अस्मिता.
जाऊ दे ना अस्मिता असं म्हणतो इथे प्रताप. आता विषय वाढवू नकोस असं म्हणतो प्रताप. निदान दिवाळीच्या दिवशी तरी आपल्याकडून कुठला कडवटपणा नको आहे असं म्हणतो इथे प्रताप. तर आता इथे कल्पना म्हणते, मी माझ्या खोलीत जाऊन शांतपणे बसते, माझं जरा डोकं ठणकायला लागलंय असं म्हणते कल्पना. वहिनी असं म्हणते, विमल तुम्ही खोलीत जाऊन आराम करा वहिनी, मी मग तुमच्यासाठी सरबत घेऊन येते असं म्हणते विमल. बघा प्रेक्षक हो, तर मग आता इथे चला मी घेऊन येते तुमच्यासाठी सरबत वगैरे असं म्हणते आता इथे सायली. तिच्या आईबाबांना सुद्धा तुमच्या खोलीत जा असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रिया आणि अश्विन मात्र बाहेरच थांबलेले असतात आणि बाकी सगळे त्यांच्या त्यांच्या खोल्यातनं जातात. बघा प्रेक्षक हो, अर्जुन पण पूर्ण आजीला घेऊन जातो. तर आता इथे सायली वगैरे सगळे गेलेले असतात. माझे आईबाप तर माझ्यापेक्षा वरतड निघाले, पण आता मी गप्प बसणार नाही असं म्हणते इथे प्रिया. ह्यांचं सोंग उलटं पाडण्याची वेळ आली आहे असं म्हणते इथे प्रिया. तर आता इथे रात्र झालेली दाखवली आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन विचार करत बसलेला असतो. अर्जुन, तुझ्यातल्या वकिलाला मी एक साधा प्रश्न विचारते. जेव्हा सायलीने तो हार त्या डब्यात ठेवला तेव्हा त्यानंतर तर आपण सगळेच इथून निघालो आणि त्यानंतर जो हार गायब झालाय, जर मी इथे नव्हतेच तर तो हार मी कसा आणि कधी चोरणार होते असं म्हणते प्रिया ना. तर ते आठवतं सगळं बघा प्रेक्षक होता. अर्जुनला ती गेलेली असते ना घराबाहेर, तेही त्याला आठवतं आणि सगळे कसे गायब झाले असतात तेही त्याला आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. आणि तो हार त्यांना मिळालेला असतो त्या खोलीमध्ये. सगळं आता अनालाइज करत असतो अर्जुन. ऐन लक्ष्मी देवीच्या पूजे दिवशी सगळं घडलं असं म्हणतात इथे सायली. आपल्याला एकही दिवस सुखाने घालू देतच नाही, पण आजच्या दिवशी तरी असं व्हायला नको होतं असं म्हणतात इथे सायली. मला त्रास द्यायची एकही संधी सोडत नाही ती असं म्हणतात इथे सायली. पण आज खरंच तो हार तन्वीर चोरला असेल का असं म्हणतात इथे अर्जुनाने तो विचार करायला लागतो बघा प्रेक्षक हो. महिने असं म्हणतात इथे टेलर, अगं खरंच तुझी ओवाळणी करू की तुझी दृष्ट काढू असं म्हणतो इथे बघा प्रेक्षक हो. टेलर, काय तुला खांद्यावर घेऊन फिरवू असं म्हणतो तो. मला काय उचलू नका तुम्ही असं म्हणते ती. संकटातून बाहेर आलोय, आता संकटात जाऊन नको पडायला असं म्हणते आता ती. मग त्या संकटातून कोण मदत केलं, कोण सोडवलं तुला त्या संकटातून असं म्हणतो इथे तो टेलर बघा प्रेक्षक हो. नाहीतर आम्ही जेलमध्ये असलो असतो असं म्हणतो तो. तुम्हाला अशी का शंका येते असं म्हणतात इथे सायली. हे बघ, आपण जेव्हा तू जो हार ठेवला होता स्टडीमध्ये त्याआधीच तन्वी बाहेर निघून गेली होती असं म्हणतो इथे अर्जुन. आणि मग ती आता आलीच नाही असं म्हणतो इथे अर्जुन. जेव्हा हार चोरीला गेला तेव्हा ती आली होती असं म्हणतो इथे अर्जुन. जर तिने जो हार चोरला तिच्या रूममध्ये ठेवणं शक्य कसं आहे असं म्हणतो अर्जुन. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की प्रियाने चोरी केलेली नाही असं म्हणते आता इथे सायली. मग हे असं दुसरीचं वगैरे काम कोण करणार आहे आमच्या घरात असं म्हणते आता इथे सायली. दुसरं कोणीतरी चोरला असं म्हणत नाही मी असं म्हणतो इथे अर्जुन. म्हणजे प्रिया चोरी केलेली नाही म्हणजे दुसऱ्याने चोरी केलेली नाही म्हणजे त्या हाराला का पाय फुटलेत काय असं म्हणतात इथे सायली. आणि तो स्वतः जाऊन प्रियाच्या कपाटात कपडाखाली जाऊन बसला असं म्हणतात इथे सायली. त्या सायलीच्या हातच्या करंजा खाऊन पोलिसांचे धमक लाडू खायला लागलेस ते असं म्हणतात टेलरीन बाई. तुला कसं सुचलं तन्वीच्या कपाटातच हार ठेवायचं असं म्हणत होता टेलर. अहो, ह्या घरातलं कोणीच तिच्याशी नीट वागत नाही हे बघितलं होतं आपण असं म्हणते टेलरीणबाई. आणि नंतर तिला काय काय बोलत होते ना त्याच्यावरनं पण कळलं आपल्याला असं म्हणते टेलरीणबाई. त्या पोरीने आधीच असले उद्योग केलेत म्हणून म्हणून म्हटलं असं म्हणते आता टेलरीणबाई. तुझं डोचकं मस्त आहे ग असं म्हणतो तो. म्हणून तर सगळ्यांचा भरोसा आपल्यावर आला की तन्वीनेच हार चोरला म्हणून आणि आपल्यावर संशय पण नाही आला असं म्हणतात इथे टेलर. आणि दोघे हसतात बघा प्रेक्षक टेलर टेलर बाई. तर आता इथे सायली म्हणते, 1 मिनिट, खरं तर तुम्हाला तन्वीचा बुळका येत नाहीये. तुम्हाला अश्विन भाऊजींबद्दल वाईट वाटतंय म्हणून तुम्ही स्वतःची समजूत काढताय की प्रियाने चोरी केलेली नसेल असं म्हणतात इथे सायली. तर आता इथे सायली म्हणते, पण हे बघा मी प्रियाला चांगली ओळखून आहे असं म्हणते सायली. ते कुठल्याच घराला जाऊ शकते हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणतात इथे सायली. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की प्रियानेच हार चोरलेला असणार आहे असं म्हणतात इथे सायली. कारण दुसरीही कोणीही असलं घाणेरडं काम कधी करणार नाही असं म्हणतात इथे सायली. तर आता इथे अर्जुन आपल्या विचारत असतो. बरं जाऊ दे असं म्हणतो इथे अर्जुन. यू आर राईट, तन्वीबद्दल जास्त नको विचार करायला आपण असं म्हणतो अर्जुन. मी पण हेच तर सांगत असते ना आणि तुम्ही आता विषय काढला म्हणून मी न राहून बोलले असं म्हणतात इथे सायली. बरं आता सगळं तुम्ही आटपा आणि उद्या पाडवा आहे, नेहमीपेक्षा लवकर उडायचं आहे असं म्हणतात इथे सायली. उद्या पाडवा आहे, उद्या नवरा बायकोसाठी महत्वाचा दिवस आहे असं म्हणतात इथे अर्जुन. कितीही जागरण झाली तरी उद्या लवकर उठावं लागणार आहे असं म्हणतात इथे अर्जुन. पण आता हे असं करून चालणार नाही असं म्हणते टेलरीण बाई. रिस्क घेऊन चालणार नाही आपल्याला असं म्हणते टेलरीण बाई. तर आता इथे ती म्हणते, जोपर्यंत त्या सायलीचा आमच्यावर विश्वास आहे ना तोपर्यंत आपल्याला त्याच्या आत मोठा डल्ला मारायलाच पाहिजे तसं म्हणते ती. आणि मोठा डल्ला तर मारलाच पाहिजे का असं म्हणतो आता टेलर सुद्धा. मैनावती, एकदा चान्स भेटू दे तसं म्हणतो तो. मग असा डल्ला मारायचा की आपण चटकायला मोकळे असं म्हणतो आता टेलर. असं म्हणतात इथे मैनावती. आणि डोळे टाळत येतात बघा प्रेक्षक एकमेकांना. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो इथे.
तर आता इथे बघा प्रेक्षक हो नागराज आणि मैपतला दाखवलंय. तर आता इथे मैपत म्हणतो, "ओ नागराजे घ्या ना, कशाला उशीर करताय?" असं म्हणतो मैपत. "अरे कसला विचार करताय तुम्ही?" असं म्हणतो मैपत. "अरे प्रियाचा रे, ती कशी पोरगी आहे माहित आहे. आता तिला अडकवण्यासाठी आम्ही तिच्या खऱ्या आईबाबांना पाठवलंय सुभेदारांच्या घरी. तिच्या मानेवर तलवार लटकवली आहे आपण." पण तो व्हिडिओ असं म्हणतात इथे नागराज. त्या व्हिडिओचं काय आहे? तो व्हिडिओ जोपर्यंत आपल्या हातात येत नाही ना, तोपर्यंत आपलं काय खरं नाही मैपत असं म्हणतात इथे नागराज. "हा ना, त्या पोरीचं एक डोक्याला नेहमी टेन्शन असतं त्या मुलीमुळे. एकदा का तो व्हिडिओ डिलीट झाला ना, तर ते टेन्शन कायमचं जाईल असं म्हणतात इथे मैपत. पण ते तुला मला जमण्यासारखं नाही आहे मैपत. आजकाल एकच व्हिडिओ कितीतरी ठिकाणी सेव्ह करता येतो माहिती तुला असं म्हणतात इथे नागराज. इंटरनेटवर, ते क्लाउडवर, ड्राईव्हमध्ये कुठे कुठे सेव्ह करतात. त्यासाठी मी एकाला बोलवले असं म्हणतात इथे नागराज. म्हणजे त्याला ह्यातलं सगळं करता येईल. इंटरनेटचं, लॅपटॉपमधलं सगळं असं म्हणतो नागराज. म्हणजे त्या पोराला तो व्हिडिओ डिलीट करता येईल का असं म्हणतात इथे मैपत. आता प्रयत्न तरी तोच आहे असं म्हणतात इथे नागराज. तर आता इथे दारू पितो बघा प्रेक्षक हो नागराज. "अरे कोणाला बघ रे" असं म्हणतो मैपत. तर आता इथे बहुतेक तो हॅकर आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो मुलगा येतो. "सर मी शुभम" असं म्हणतो तो. "मी मैपत." "मग?" तर आता इथे नागराज म्हणतो, "मी बोलवलंय त्याला. आपलं बोलणं झालं होतं ना" असं म्हणतात इथे नागराज. तर आता हॅकर रे असं म्हणतो तो. "काय रे शुभम कसा आहे?" असं म्हणतो मैपत. "बरं आहे सर" असं म्हणतो तो. "मी आता मैपतला तुझ्याबद्दल सांगतो" असं म्हणतो नागराज. "बरं का मैपत, हा शुभम आपल्याला प्रियाच्या फोनवरचा व्हिडिओ इथे बसवून डिलीट करून दाखवू शकतो असं म्हणतो इथे नागराज. "होय, तुला जमणार आहे पोरा" असं म्हणतो मैपत. "हो, म्हणजे ज्या मुलीकडून आपल्याला तो व्हिडिओ पाहिजे असेल ना, फक्त लिंक तिला सेंड करायची असं म्हणत होता इथे हॅकर बघा प्रेक्षक हो. म्हणजे ती दिसायला चांगली असेल, पण एकदा का ती तिच्यावर क्लिक केलं की तिच्या फोनमधला सगळा डाटा आपल्याला मिळेल असं म्हणत होता इथे तो हॅकर. म्हणजे तिचे बँकेचे डिटेल्स सुद्धा असं म्हणतो तो. पोरगं हुशार आहे असं म्हणतो मैपत. "ग्लास भरा त्याचा. आता मी कामाला लागतो" असं म्हणतो तो. "काय बाटली भरतो" असं म्हणतो होता मैपत. "नाही नाही कामाला लागतो" असं म्हणतो तो परत होता मुलगा शुभम हॅकर. "लागला कामाला लाग" असं म्हणत होता इथे मैपत. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलं. प्रताप, अर्जुन, अश्विन तयार आहात ना असं म्हणते पूर्णाजी. "तयार होत" असं म्हणतात आता तिघेही. "बस" असं म्हणतात इथे प्रतापला. आता पूर्णाजी. तर आता बसतो प्रताप. तर आता इथे प्रिया खूप छान तयार होऊन आलेली असते बघा प्रेक्षक हो. "कल्पना" असं म्हणतात इथे पूर्णाजी. "ओवाळ" असं म्हणते आता कल्पना. तर आता ओवाळते बघा प्रेक्षक हो कल्पना. तर आता ओवाळणी वगैरे करते कल्पना. "डॅड" असं म्हणते अस्मिता. "आता मम्माला पटकन गिफ्ट देऊन दाखवा हां" असं म्हणते अस्मिता. "देणार देणार" असं म्हणत होता इथे प्रताप. तर आता इथे प्रतापने गिफ्ट आणलेलं असं बघा प्रेक्षक हो. तर कानातले असतात तर देतो होता तो. "आवडलं" असं म्हणतो तो. "खूप छान आहे" असं म्हणते आता इथे कल्पना. "थँक्यू" असं म्हणते ती. तर आता इथे मैनावती आणि सदाशिव प्लॅन करत असतात बघा प्रेक्षक एकमेकांकडे बघत असतात. तर आता इथे प्रिया आपला फोन बघत असते. तर तिला एक लिंक आलेली असते. अननोन नंबरवरून ही कसली आणि कुठली लिंक पाठवली असं म्हणतात इथे प्रिया. तर आता ती क्लिक करते का नाही माहित नाही बघा प्रेक्षक हो. तर आत्ताचा भाग इथे संपतो. तर बघूया तारिकामध्ये काय आहे. तर आता इथे पूर्णाजीने एक गेम ठेवला आहे. तुम्हा माहिले की ना असा गेम आहे की तुमच्या घरी आगाऊ पाहुणे आले तर तुम्ही त्यांचं स्वागत कसं करणार. तर आता इथे देतात ते सरबत सगळ्यांना बघा प्रेक्षक आणि हा गेम आहे. तर आता प्रिया म्हणते मी नाही ना परत बनवणार आता परत सरबत. तर आता इथे अर्जुन म्हटलेलंच ना मीठ कमी आहे म्हणून. तर आता ते दाखवले बघा प्रेक्षक परत परत काय से बनवायचं त्यापेक्षा बाहेरून मागवा असं म्हणते आता इथे मैनावती पण. तर आता इथे अस्मिता बघते आणि म्हणत असते मैनावती काकू आणि प्रियाचं डोकं किती सेम सेम चालतं ना असं म्हणतात इथे अस्मिता. त्या सायलीच्या आईपेक्षा प्रियाचीच आई जास्त वाटतात असं म्हणते आई अस्मिता. तर आता इथे अर्जुन सगळं ऐकत असतो. तर आता इथे अर्जुन म्हणतो मैनावती काकूचं वागणं बोलणं सगळं सायली विरुद्ध आहे. त्यांची DNA टेस्ट करायलाच हवी असं म्हणतात इथे अर्जुन. तर बघा प्रेक्षक रिकॅप इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.